नमस्कार। आज माघ शुक्ल त्रयोदशी शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। वसई भाईंदर रोरो फेरीबोट सेवा ही तुर्तास फक्त प्रायोगिक तत्वावर। ठाणे महापालिकेच्या 36 विद्यार्थ्यांची केरळमधील डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट। आणि सीपी गोयंका शाळेत मुलांच्या झालेल्या विनयभंगानंतर 3 कर्मचारी तातडीनं निलंबित। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 1 मध्ये ठाणे महापालिकेला अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून पर्यावरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या पर्यावरण स्पर्धेत गृहसंकुल, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यांना एकूण 50 लाख रुपयांची विविध गटातील पारितोषिकं जिंकण्याची संधी आहे। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या स्पर्धेतील सहभागासाठी अंतिम मुदत 29 फेब्रुवारी पर्यंत वाढवली आहे। ही स्पर्धा ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये गृहसंकुल, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालय, महाविद्यालय आदींसाठी आयोजित करण्यात आली आहे। त्यात प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून या स्पर्धेतील विजेत्यांना 50 लाख रुपयांची बक्षिसं महापालिका देणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे। पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा आणि जनजागृती स्पर्धा अशा 2 स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा ही संस्थात्मक पातळीवरील आहे, तर जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरता खुली आहे। पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात 51,000चं प्रथम पारितोषिक, 21,000चं द्वितीय पारितोषिक आणि 11,000चं तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे। जनजागृती स्पर्धेकरता महापालिका स्तरावर 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, 51,000चं द्वितीय पारितोषिक आणि 21,000चं तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे। एकूण विविध स्वरूपाची 148 बक्षिसं महापालिकेद्वारे देण्यात येणार आहेत। ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे। कल्याण रेल्वे स्थानकात एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर्स सापडले। काल दुपारी एका सफाई कामगारानं संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली। त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर बॉक्स आढळले। या बॉक्सेसमध्ये हे डिटोनेटर होते। त्यानंतर बॉक्स शोध नाशक पथक आणि डॉग स्क्वॉडने घटनास्थळी धाव घेतली आणि हे डिटोनेटर ताब्यात घेतले। हे डिटोनेटर खदानी आणि विहिरीत ब्लास्टिंग करण्यासाठी वापरले जातात, मात्र डिटोनेटर सोबत स्फोट होण्यासाठी स्फोटक आवश्यक असतात। त्यामुळे फक्त डिटोनेटर धोकादायक नसल्याचं डीसीपी मनोज पाटील यांनी सांगितलं। रेल्वे पोलीस, बॉम्ब शोध नाशक पथक, कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 36 मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। 10 डिसेंबर पासून ही व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू आहे। तसंच 18 विधानसभा मतदारसंघांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत।
त्याद्वारे कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कॉलेजमधील युवा मतदारांसाठी देखील ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बाबत तसंच मतदान प्रक्रिया समजवण्यासाठी ही मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे, असं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळवलं आहे। राज्य परिवहन विभागानं नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा तसंच प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नागरिकांना कमीत कमी यावं लागावं यासाठी नागरिकांची कामं घरबसल्या व्हावीत म्हणून काही सेवा फेसलेस पद्धतीनं सुरू केल्या आहेत। या सेवांचा लाभ नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे घेता येणार आहे। परिवहन विभागाच्या वाहन प्रणालीशी संबंधित वाहनाचं दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणं, वाहनाचं हस्तांतरण करणं, वाहनाच्या अभिलेखावरील भाडे करारावर नोंद रद्द करणं, वाहनाबाबत नाहरकत प्रमाणपत्र जारी करणं, वाहनांची माहिती, विशेष परवाना जारी करणं या सेवा आहेत। तरी नागरिकांनी या सेवांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी केलं आहे। ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सीपी गोयंका शाळेत मुलांवर झालेल्या विनयभंगानंतर पालकांनी शाळेसमोर शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केलं। तसंच प्रशासनावर कठोर कारवाईची मागणीही केली। कापूरबावडीतील सीपी गोयंका इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या एका थीम पार्कमध्ये सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेलं जात होतं। मंगळवारी एकूण 4 बसगाड्या या सहलीसाठी निघाल्या। या बसगाड्यांपैकी एका बसगाडीत जावेद खान हा सेवक अटेंडंट म्हणून होता। बसगाडीमध्ये खाद्यपदार्थांची पाकिटं वाटत असताना जावेद याने काही मुलामुलींचा विनयभंग केला होता। यावरून संतप्त झालेल्या काही पालकांनी काल शाळेसमोर जोरदार आंदोलन केलं। तसंच पालकांची बैठकही झाली। या बैठकीत आपल्या पाल्यांना शाळेत न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। आज सकाळी पालक शाळेसमोर जमले होते। 12वीची परीक्षा सुरू असल्यामुळे आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता। तसंच आज अनेक पालकांनी पाल्याला शाळेत पाठवलं नाही। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल कापूरबावडी इथल्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरवर्तनाबद्दल जनसेवक आमदार संजय केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थापनाला धारेवर धरलं आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं अशी पालकांच्या वतीनं मागणी लावून धरली। आमदार केळकर यांची आक्रमक भूमिका बघता तातडीनं व्यवस्थापनाने जबाबदार असणाऱ्या अजून 3 जणांना लगेचच जागेवर निलंबित केलं आहे। मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। वसई आणि भाईंदर ही शहरं एकमेकांना जलमार्गाने जोडण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस या ऑपरेटर संस्थेद्वारे रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे। वसई भाईंदर रोरो फेरी बोट सेवा ही तुर्तास फक्त प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे।
मात्र या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही, कारण तुर्तास या फेरीबोटीचं जलमार्गातून होणारं नौकानयन तसंच बोटीतून प्रवासी आणि वाहनांची जेट्टीवर चढ उतार सुलभ आणि सुरक्षितपणे होत आहे किंवा कसं या बाबींचं महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे। या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे। त्यामुळे वसई भाईंदर या रोरो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याबाबत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही याची नोंद घ्यावी, असं मुंबई महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी कळवलं आहे। जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ घरत यांची बिनविरोध निवड झाली। 24 एप्रिल 1972 रोजी नोंदणी झालेल्या जीपी पारसिक सहकारी बँकेला 30 जानेवारी 1998 रोजी शेड्यूल दर्जा प्राप्त झाला। मार्च 2015 मध्ये बँकेच्या दैदिप्यमान प्रगतीमुळे मल्टी स्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झाला। बँकिंग क्षेत्रामध्ये पारसिक बँकेचं नाव अग्रेसर आहे। जीपी पारसिक सहकारी बँक मल्टी स्टेट शेड्यूल बँक असून सध्या बँकेच्या महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक इथे एकूण 91 शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत। बँकेच्या एकूण ठेवी 4395 कोटी, कर्ज 2047 कोटी असून एकूण व्यवसाय 6443 कोटी इतका आहे। बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यावधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवड्याभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। थकबाकीपासून अनेक वर्ष वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातल्यानंतर केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय, MIDC, महापालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली। यावेळी केळकर यांनी कामगारांची बाजू हिरिहिरीनं मांडली। इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांपैकी 200 कामगारांचा मृत्यू झाला आहे। तसंच रेमंड कंपनीचे 25 ते 30 कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। थकबाकी दिली नसताना या कंपनीच्या जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी नाहरकत दाखला कसा देण्यात येतो असा गंभीर प्रश्न केळकर यांनी यावेळी उपस्थित केला। याबाबत बोलताना संजय केळकर म्हणाले, क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे। क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला आणि तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन। जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे। या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला। तसंच याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं सांगितलं। ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेअंतर्गत अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढण्याच्या कारवाईत महापालिका क्षेत्रातून 904 फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रभाग समिती क्षेत्रात काही नागरिक परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावतात। त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होतं। यामुळे प्रत्येक बुधवारी हे फलक, पोस्टर्स हटवण्याबाबत विशेष मोहीम घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत। त्यानुसार राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सर्वाधिक 269 बॅनर्स, फ्लेक्स हे नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून हटवण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय तात्पुरते बॅनर आणि पोस्टर्स लावण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे। त्यानुसार तात्पुरते बॅनर, पोस्टर्स लावण्यासाठी एकूण 204 जागा ठरवण्यात आल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 8वी 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी इस्रोच्या केरळ इथल्या तिरुवनंतपुरम मधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली। त्यांना तिथे RH-200 या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली। ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विज्ञान मंच या संयुक्त प्रकल्पात या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष डाकरू सोमण यांनी विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र प्रक्षेपण, त्याची आवश्यकता, उपयोग याची विस्तृत माहिती दिली।
त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिलं। सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी या अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होतं। त्यासाठी देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक उपस्थित होते। या प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी इस्रोच्या संग्रहालयाला भेट दिली। संग्रहालयात रॉकेटमध्ये इस्रोने कशी प्रगती केली, प्रथम सायकलचा नंतर बैलगाडी यांचा रॉकेट वाहतुकीसाठी कसा उपयोग केला हे विद्यार्थ्यांना पाहता आलं। भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा, चांद्रयान 1, मंगळयान, चांद्रयान 2, एकाच रॉकेटद्वारे 104 उपग्रह, चांद्रयान 3, आदित्ययान यांची मॉडेल्स दाखवून माहिती देण्यात आली। गगनयान मोहिमेचीही यावेळी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। प्रक्षेपण झाल्यावर विद्यार्थ्यांनी हम होंगे कामयाब आणि सारे जहां से अच्छा या समूह गीतांनी एकच जल्लोष केला। दिवसभराच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला। महापालिका शाळांमधील 8वी 9वीची 22 मुले आणि 14 मुले असे 36 विद्यार्थी आणि 8 शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत। विज्ञान मंच या उपक्रमात खगोल अभ्यास वर्ग उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली। त्यातून एकूण 77 विद्यार्थी यंदाच्या वर्षी या पाहणी दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहेत। त्यातील 41 विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यातील नारायणगाव इथल्या जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप केंद्राला भेट दिली होती, तर उर्वरित 36 विद्यार्थ्यांनी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली। यावेळी विविध राज्यातून आलेले 5000 विद्यार्थी, शिक्षक, नागरिक हजर होते। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। वार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। वसई भाईंदर रोरो फेरीबोट सेवा ही तुर्तास फक्त प्रायोगिक तत्वावर। ठाणे महापालिकेच्या 36 विद्यार्थ्यांची केरळमधील डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट। आणि सीपी गोयंका शाळेत मुलांच्या झालेल्या विनयभंगानंतर 3 कर्मचारी तातडीनं निलंबित। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।